अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ शहर के वसरनी के रहने वाले सतीश राठौर को पिछले महीने वाजेगांव से वसरनी की तरफ आते वक्त रास्ते में लूट लिया गया था। मोटरसाइकिल पर आए हुए लुटेरों ने इनके पास से 3,500 रुपये नकद, एक मोबाइल फ़ोन, सोने की अंगूठियां, सोने की चैन लूट कर फरार हो गए थे। सिरको पुलिस स्टेशन में 3 नामालूम लुटेरों के खिलाफ मुकदमा दर्ज किया गया था। इस मामले की तहकीकात ग्रामीण के इंस्पेक्टर और इनकी टीम ने इस मामले में वाजेगांव के रहने वाले तीनों को हिरासत में लिया। इन लोगों ने कबूल किया कि इन्होंने ये वारदात अंजाम दी थी। पुलिस ने इन मुजरिमीन के पास से 3 मोबाइल फ़ोन, 3 ग्राम सोने की अंगूठी, 10 ग्राम वजनी सोने की चैन, 4 ग्राम वजनी सोने की अंगूठी, नकद 2,000 रुपये, एक खंजर और लूट की वारदात में इस्तेमाल शुदा स्प्लेंडर मोटरसाइकिल जब्त की है। दिनांक 26/12/2022 रात्री साधारणतः 10:30 ते 11च्या दरम्यान नांदेड ग्रामीण अंतर्गत सतीश रमेशलाल राठोड हे ग्रस्त शंकरनगरी नांदेड इथे राहतात. तर त्यांचा व्यवसाय एक खाजगी व्यवसाय त्यांचा वाजेगाव भागामध्ये असतो. ते व्यवसाय बंद करून मोटरसायकलवरून धनेगाव मार्ग दुडेरी पाटणपुढे वसरणी टू शंकरनगर जावी अशा भावनेने ते निघालेले होते. त्या दरम्यान जसंही धनेगाव सोडलं आणि त्यानंतर ते जसेही त्यांच्या मोटरसायकलवरून राजेश्वर नावाचे एक ऑटोमोबाईल सेंटर आहे तिथे पोहोचल्याबरोबर पाठीमागून अचानक 3 मोटरसायकलवरती तरुण मुलं आली. अचानक त्या गाडी आडवी लावली. हे गोंधळले. अंधारे होता. आजूबाजूला त्याच्या कोणी नव्हतं. आणि मग अचानक झाले ह्या प्रकारात ते गोंधळून गेले. त्यातील एका तरुणाने त्याच्या ताब्यातील खंजीर यातील सतीश यांच्या हातावरती मारला. त्या ते जखमी झाले. आणि मग त्यांच्याकडील ATM कार्ड, एक रेडमीचा मोबाईल, साधारणतः 2 अंगठ्या हातातील आणि एक गळ्यातील चेन असा साधारणतः एक 60,000चा ऐवज ते घेऊन पसार झाले. आता अचानकपणे या गाडीच्या पाठीमागून गाडी समोर येते आणि अचानकपणे त्या गाडीला रोखलं जातं. यावरून पोलिसांना या बाबतीमध्ये एक वेगळी दिशा मिळाली की ही कुठेतरी पाळत ठेवून केलेली रॉबरी आहे. हा विषय इथे समोर आला. कल नांदेड़ शहर के सिडको इलाके के रामा माता चौक पर एक टिप्पर ने एक मोटरसाइकिल को टक्कर मार दी। इस हादसे में मोटरसाइकिल पर सवार टिप्पर के नीचे फंस गया। आसपास के लोगों और पुलिस की मदद से इन्हें टिप्पर के नीचे जैक लगाकर बाहर निकाला गया। खुशकिस्मती से वो बच गया, लेकिन शदीद चोटें आने पर इसे अस्पताल में दाखिल कराया गया। साधारणतः 1च्या आसपास माता रमाई चौक हा ग्रामीणच्या अंतर्गत येतो. राष्ट्रीय महामार्गाच्या वरतीच तिथे मेन चौक आहे. तर एक MT टिपर MH20 EG 9062 क्रमांकाचा दुडेरीकडनं शिरकोकडे निघाला होता. केवळा मार्ग उस्मानाबाद चाललेला होता आणि तो टिपरनं आल्यावरती इकडनं MS26 BS 3741 क्रमांकाची मोटरसायकल ज्यावरती रंगराव मारुती पुयड नागेली बारड म्हणून गाव आहे तिथला हा ग्रस्त मोटरसायकल चालला होता. क्रॉसिंगच्या दरम्यान या 2 वाहनांची तिथे धडक झाली आणि यातील रंगराव यांचं वाहन आणि ते स्वतः त्या टिप्परखाली अडकलेले होते. तात्काळ त्या ठिकाणी आमचा एक मार्शल नेहमी कार्यरत असतो. बीट मार्शल 1नी तात्काळ काही लोकांना मदतीला बोलावलं. आमचे DO आम्ही स्वतः तिथे गेलो होतो. आमच्या या भागातील काही पत्रकार बांधव सुद्धा तिथे होते. आजूबाजूलाच बरेचसे ऑटोमोबाईलचे दुकानं आहेत, मोटर मेकॅनिकलचे पण दुकानं आहेत. तात्काळ एक जॅक मागवला गेला आणि जॅक लावून ती गाडी दबलेली मोटरसायकल आणि त्या इसमाला काढलेला आहे. इसमाला फक्त पायाला मार लागला आहे. अशी काही प्रकृती त्याची सिरियस नाही आहे आणि तात्काळ आता हायवे असल्यामुळे ट्रॉफिक जाम होणं साहजिकच आहे. रस्ता तिथे अरुंद आहे आणि मेन चौक आहे, त्यामुळे काही वेळ ट्रॉफिक जाम झाली होती. पण तात्काळ ती ट्रॉफिकही बाजूला करण्यात आली आहे आणि जखमीला सिव्हिल हॉस्पिटल विष्णुपूर येथे ॲडमिट करण्यात आलं आहे. शांतता आहे. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़।
हमेला खवातीन और औरतों के दिगर अमराज, बांझपन के इलाज के लिए, फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए, बेहतरीन आलात की सहूलत में, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। फैशन साड़ी सेंटर में दूल्हा और दुल्हन से लेकर बच्चों तक के लिए बेहतरीन डिजाइन के कपड़े मौजूद। सिल्क साड़ी, कांजीवरम साड़ी, बनारस साड़ी, कॉटन साड़ी व रेडीमेड गरारा, शरारा और लांचा पंजाबी ड्रेस मटेरियल, जीन्स, टी शर्ट, शर्ट के अलावा कोट पैंट, शेरवानी दस्तयाब है। फैशन साड़ी सेंटर, श्रीनगर, वर्कशॉप रोड, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।